आता हिवाळा आहे त्यामुळे मेथीची भाजी भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे, स्वस्तही आहे आणि मेथीच्या भाजीत खूपच जीवनसत्वे असतात. त्यामुळे मेथीची भाजी कशी बनवायची ते बघूया. त्यासाठी कढईत 2 चमचे तेल टाकले, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे हे छान तळतळले की कापून घेतलेलं लसूण घालायचं आहे. लसूण ठेचून घातला तरी चालतो. हे छान गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. लसूण परतून झालं की 1-2 हिरवी मिरची मी बारीक चिरून घातली, नाही घातली तरी चालते कारण आपण लाल तिखट घालणारच आहोत. हे छान परतून घ्यायचं आहे. नंतर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. हा पण छान परतून घ्यायचा. थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे कांदा पटकन सोनेरी होतो. हे कांदा आपला सोनेरी झाला आहे. आता त्यात थोडासा टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो आवडत असल्यास टाकायचा, नाही घातला तरी चालतो किंवा टोमॅटोसोबत बटाटाही आपण घालू शकतो, त्यानेही भाजीला चव छान येते. हे बघा टोमॅटो आपला छान आता शिजवून घ्यायचं आहे. हे बघा टोमॅटो आपला आता शिजत आला. आता यात सुके मसाले घालायचे. 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आवडत असल्यास गरम मसालाही आपण घालू शकतो किंवा याच्याऐवजी आपण जो काळा मसाला बनवून ठेवलेला असतो तोही आपण वापरू शकतो. हे छान मसाले परतून घ्यायचे. नंतर आपण बारीक चिरलेली मेथी आहे ती घालायची आहे. आता मेथी छान परतून घ्यायची. ही भाजी टिफिनला द्यायला खूप छान असते किंवा घरीही आपण खाऊ शकतो आणि मेथीची भाजी म्हटल्यावर पौष्टिकच असते, त्यामुळे मुलांना टिफिनला द्यायला खूपच छान असते ती. किंवा आपण याचे पराठेही करू शकतो. या प्रकारे भाजी बनवायची आणि ती जसं पुरण भरून आपण पोळी करतो त्या प्रकारे आपण याचे पराठेही करू शकतो. यावर झाकण ठेवून आता भाजी शिजवून घ्यायची आहे. आता मी 5 मिनिटं भाजी शिजवून घेते. हे बघा आपली भाजी छान शिजली आहे. आपली भाजी खूपच छान तयार झाली. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन दाबायला विसरू नका.